देखो, इसके लिए हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने बहुत मेहनत की है। मैं स्वयं करीबन इस कार्यक्रम में नहीं बोला तो 300-400 के घर पे गया हूँ, दरवाजे पे हर एक का लोगों से बात की और इतना अच्छा रिस्पांस मिला है। हर महिला चाहती है कि भाई इस हमारे क्षेत्र से बीजेपी चुन के आना चाहिए और वो हिसाब से वो बीजेपी को समर्थन देने के लिए आज हर झोपड़पट्टी अच्छे ढंग से चाली में रहने वाले मध्यम वर्गीय सुशिक्षित महिला ये सभी आज कार्यक्रम में आपको दिख रहे हैं और इसका श्रेय भारतीय जनता पार्टी को, हमारे नेताओं को जाता है, देवा बहू को जाता है, हमारे मुंबई के अध्यक्ष अमित साटम को जाता है, अपने पालक मंत्री आशीष शेलार साहब को जाता है, पूरे टीम को उसका श्रेय जाता है। सर एक सही बात है, 2014 के बाद नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री बने और उसके बाद महाराष्ट्र में अपने देवा बहू मुख्यमंत्री बने और उसके देवा बहू मुख्यमंत्री बनने के बाद जो मुंबई और महाराष्ट्र को सुरक्षितता देने के लिए जो अनेक उपाय योजना थी उन्होंने पूरे की। इसीलिए आज कोई भी महिला पुरुष रात को 12, 1, 2 बजे अकेला भी घूम सकता है और सुरक्षित वो महसूस करता है। उसका श्रेय पूरा हमारे मुख्यमंत्री देवा बहू को जाता है। महापौर असेल आणि पर्यायाने भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ ठरेल आणि त्यामुळे महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार आणि ह्याचं उदाहरण उत्तम आपल्याला पाहायला मिळालंय। गेल्या 5 दिवसापासून मुंबई ही ढवळून निघालेली आहे। सगळ्या बहिणींचा कार्यक्रम इथे पूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे। उद्या शेवटचा कार्यक्रम आहे, परंतु नुसतं कार्यक्रम शेवटचा नाही आहे, पण मुंबईकरांच्या घरोघरी जाण्याचा आमचा जो संकल्प आहे, संकल्प मुंबईकरांचा आणि आवाज मुंबईकरांचा आणि संकल्प भारतीय जनता पार्टीचा, आम्ही घरोघरी जाऊन मुंबईकरांच्या सूचना, आपली मुंबई कशी असावी, आपली मुंबईला अजून काय करायला पाहिजे याच्या सूचना घेतोय आणि जवळजवळ 1,60,000 सूचना आतापर्यंत मुंबईकरांनी आम्हाला दिलेल्या आहेत आणि मॅनिफेस्टो जो बनणार तो मुंबईकरांचा मॅनिफेस्टो असणार आणि त्यामुळे ही मुंबई आता खूप समृद्ध, विकसित आणि सुरक्षित राहण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीशिवाय पर्याय नहीं। देखिए, लक्ष्मी माता, आपने सही कहा, लक्ष्मी माता कटे हुए हाथ पर बैठकर नहीं आएगी, लालटेन लेकर नहीं आएगी, साइकिल लेकर नहीं आएगी, टूटा हुआ धनुष बांध के ऊपर बैठ के नहीं आएगी, बुझी हुई मशाल के ऊपर नहीं बैठ के आएगी, बंद पड़ा हुआ इंजन पर बैठ के नहीं आएगी। लक्ष्मी माता आएगी तो कमल में बैठ कर आएगी और कमल हमारा निशानी है, वो प्रगति का है, समृद्धि का है। मुंबई को समृद्धि और प्रगति की ओर लेकर जाना है, इसलिए सभी लाडली बहनें आशीर्वाद के रूप में यहाँ पर आपको दिखाई दे रही हैं। मैं पूरे मुंबई में घुमा हूँ, ये 5वें कार्यक्रम में हूँ, ऐसी ही उत्साह और ऐसे ही भीड़ हमारे बहनों की यहाँ पर दिखाई दी और ये द्योतक होता है, जब महिला आशीर्वाद देती है तो समृद्धि समृद्धि होती है। कहीं ना कहीं नहीं, पूरे मुंबई में महिला शक्ति दिख रही है। बहन लाड़की भाऊबीज देवा भाऊ की ये टैगलाइन लेकर जितनी भी महिलाएं हैं उनका एक बहुत ही शानदार और अच्छा कार्यक्रम माननीय मुंबई के हमारे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम जी ने उसका नियोजन किया और आप देख रहे हैं हजारों की तादाद में हमारी बहनें आज इस कार्यक्रम में आए। संगीत का कार्यक्रम था और ये में 5वां कार्यक्रम है, कल आखिरी कार्यक्रम रहेगा क्योंकि हर जिला में 8 से 10 हजार महिलाएं। ये जो वातावरण है, वायुमंडल बन रहा है भारतीय जनता पार्टी का, कमल खिलने का मौसम आया है और जैसे विधानसभा में हमारे बहनों ने देवा भाऊ को आशीर्वाद दिया, मुंबई के शहर को सुरक्षित समृद्ध बनाने के लिए फिर से एक बार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व को हमारे सभी मुंबई की बहनें आशीर्वाद देगी और आने वाले मनपा के चुनाव में मुंबई का अगर कोई महापौर बनेगा तो वो भारतीय जनता पार्टी का महापौर बने। आज आपण जर बघितला असेल तर हा जो कार्यक्रम आहे बहीण लाडकी भाऊबीज देव भावांची, या कार्यक्रम हा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये पूर्ण जिल्ह्यातून आज आपण बघितलं असेल तर पूर्ण मैदान खचाखच भरलेलं आहे, महिला आनंदित आहे आणि देवा भावांना अभिनंदन करण्यासाठी किंवा आधार व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत आणि सर्वांच्या तोडून हेच आहे की देवा भावांनी ही लाडकी बहीण जी योजना चालू केलेली आहे ही टिकली पाहिजे आणि पुढे वाढली पाहिजे।
हर 6 जिले में बहन लाड़की भाऊबीज देवा भाऊंची ऐसा कार्यक्रम किया जा रहा है। हर एक महिला मातृशक्ति को नमन किया जा सकता है, नमन किया जा रहा है कि जैसे लाड़की बहन योजना आई थी वैसे आपने देखा तो मातृशक्ति हमारे ऊपर आशीर्वाद रखी थी तो देवेंद्र जी फिर से मुख्यमंत्री बने थे। इस तहत भारतीय जनता पार्टी फिर से उनके यहाँ पे आई है, उनको नमन करती है कि फिर से आने वाले महानगर पालिका चुनाव में आप आके आशीर्वाद दो कि जो भ्रष्टाचार का रावण का दहन हो और भाजपा महायुति का महापौर बैठे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और देवेंद्र जी का आशीर्वाद से उनके मार्गदर्शन से वो महापौर मुंबई को विकसित मुंबई बनाए और मुंबई को आगे लेके जाए। तो ये एक महासंगम है, संगम है। मातृशक्ति तो है ही, वैसे मैं आपके तहत जो मित्र बंधु है, मीडिया बंधु है, उनके तहत मैं ये कहना चाहता हूँ कि युवा शक्ति भी भारी मतों में आए। जिन्होंने अपना एनरोलमेंट करवाया है मतदार यादी में वो इस महानगर पालिका चुनाव में आके वोट डाले और भाजपा महायुति की सरकार को मुंबई महानगर पालिका पे भगवा झंडा लहराए। महासंगम है, संगम है। मातृशक्ति तो है ही, वैसे मैं आपके तहत जो मित्र बंधु है, मीडिया बंधु है, उनके तहत मैं ये कहना चाहता हूँ कि युवा शक्ति भी भारी मतों में आए। जिन्होंने अपना एनरोलमेंट करवाया है मतदार यादी में वो इस महानगर पालिका चुनाव में आके वोट डाले और भाजपा महायुति की सरकार को मुंबई महानगर पालिका पे भगवा झंडा लहराए। फिर से धन्यवाद सभी। बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची हा कार्यक्रम मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा स्तरावरती राबवण्यात येत आहे। 6 जिल्ह्यांमध्ये 6 अशा प्रकारच्या महिला मेळाव्यांचं भाऊबीजेच्या आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मातृशक्ती, तमाम मुंबई शहरातली मातृशक्ती ही या मेळाव्यांमध्ये उपस्थित राहत आहे आणि देवा भाऊंना आणि भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावरती आशीर्वाद देत आहे। आणि जसा लाडक्या बहिणींनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी देवा भाऊंना आशीर्वाद दिला तशाच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी मातृशक्ती ही देवा भाऊंना आणि भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देताना दिसत आहे। या ठिकाणी जी अलोट अशा प्रकारची गर्दी जी या ठिकाणी जमलेली आहे त्याच्यातनच या गोष्टीचं प्रत्यय आपल्याला मिळतं। नाही, लाडक्या बहिणींना आमचं हेच आव्हान आहे की या मुंबई शहरामध्ये देवा भाऊंच्या माध्यमातून अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, वरळी मधले मराठी माणसाला विडडी चाळीमध्ये 500 फुटाचं घर आणि खास आपल्या लाडक्या बहिणींकरता 10,000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज लावून मुंबई शहराला सुरक्षित करण्याचं काम जे देवा भाऊंनी केलेलं आहे। मोदीजींच्या विजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मुंबई शहराचा महापौर येणाऱ्या काळामध्ये विराजमान करण्याकरता तमाम लाडक्या बहिणींनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची विनंती तमाम लाडक्या बहिणींना आम्ही करतो। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई आयोजित बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची हा एक आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम मुंबईचे अध्यक्ष आदरणीय अमित साटमजी यांच्या नेतृत्वात आम्ही राबवला। या जिल्ह्याच्या अध्यक्षा महिला मोर्चाच्या आशाताई मराठे आणि आमची सगळी भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबईची सगळी टीम सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं परिश्रम केलं आणि एक भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडला। या जिल्ह्यातील शेकडो भगिनी देवा भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबईच्या वतीनं या समस्त भगिनींचं आभार व्यक्त करतो, त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाला मुंबईचे अध्यक्ष आदरणीय अमित साटमजी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री, सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलारजी, महिला मोर्चाचे अध्यक्ष आमदार चित्रा वाघजी, आमचे आमदार कॅप्टन सेल्वनजी, प्रसाद लाडजी, आमचे सगळे महामंत्री संदीपजी, अक्षताताई, गजेंद्र धुमाळेजी, लोरिकजी, सगळेच आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होते। सगळ्यांनी चांगलं परिश्रम केलं, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा या कार्यक्रमानिमित्त मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। आणि इथून पुढे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि या जिल्ह्याचं महानगरपालिकेचे चित्र काय असेल हे आमच्या लाडक्या बहिणीने दाखवून दिलंय। त्यामुळे उद्याचा महापौर बसवताना त्याच्यात सिंहाचा वाटा जर कुठल्या जिल्ह्याचा असेल तर हे आमचा दक्षिण मध्य मुंबईचा सिंहाचा वाटा असेल, एवढंच आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो। पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। उठलं पाहिजे,
रात्री उशिरापर्यंत काम केलं पाहिजे, प्रवास केलं पाहिजे, पायाला भिंगरी लावली पाहिजे, तोंडात साखर पाहिजे आणि डोक्यावरती बर्फ हवा. दोन्ही ठाकरे बंधूंच्या तोंडामध्ये कारलं आहे, डोक्यात काय म्हणाल तुम्ही त्याला शिमगा आहे आणि पायात म्हणाल तर एकतर मातोश्रीतून उद्धवजी बाहेर पडत नाही आणि दुसरे शिवतीर्थावरून बाहेर पडत नाही. मातोश्रीवाल्यांना वाटतं बँड्रा म्हणजेच महाराष्ट्र, शिवतीर्थवाल्यांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणजेच महाराष्ट्र. तर असे नेते असल्यानंतर त्यांच्या पक्षाचं काय होईल हे आपल्याला माहिती आहे. आणखीन विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोललेलं न बोललेलं बरं. फेक नॅरेटिव्ह काय करावं, मीडियामध्ये कसं जावं, डाव्या विचारसरणीच्या मीडियामधून कसं आपलं खोटं कार्ड चालवावं, हे खोटं बोलणारे, घरी बसणारे हे महाराष्ट्राचं भलं करू शकत नाही. दिवस रात्र महाराष्ट्राच्या विकासाची चिंता करणारे, त्याच्यासाठी ब्ल्यू प्रिंट करणारे, ती ब्ल्यू प्रिंट सत्यात आणणारे देवाभाऊंशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही. आणि देवाभाऊ आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विदेशी इन्व्हेस्टमेंट येत आहे, रोजगार तरुणांना मिळत आहे, महाराष्ट्र सुरक्षित राहत आहे, याचं प्रचिती आपल्या सगळ्यांना आलेली असेल विकासाच्या माध्यमातून देखील आणि इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून. त्यामुळे महाराष्ट्र योग्य व्यक्तीच्या हाती आहे. हे कितीही एकत्र आले तरी भारतीय जनता पार्टीचा विजयी रथ कोणी रोखू शकणार नाही. याचं द्योतक महिलांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक येणाऱ्या महानगरपालिकेचा असो किंवा अन्य कोणत्याही निवडणूक असो त्याच्यामध्ये त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. लाडकी बहीण भाऊबीज देवाभावांची हा कार्यक्रम आमच्या पूर्ण 6 म्हणजे मुंबईमध्ये होत आहे आणि आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये हा कार्यक्रम झाला आणि दक्षिण मध्य मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आज इथे महिला आलेल्या आहेत. तुम्ही पाहिलं की म्हणजे एवढ्या 10,000 खुर्च्या टाकल्या होत्या त्या कमी पडल्या बसायला, महिला बिचारा खाली बसल्या. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ज्यांच्या संकल्पनेतून हा जो कार्यक्रम झाला ते आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमचे मंत्री आशिष शेलारजी, आमचे आमदार प्रसाद लाडजी, आमदार सेल्वनजी आणि आमच्या महाराष्ट्राच्या महिलाच्या मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई आणि आमचे जिल्हा अध्यक्ष नीरज उभारे हे सर्व आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. म्हणजे देवाभाऊंवर प्रेम करणारे ह्या महिला आहेत. कारण ज्यांनी इलेक्शन म्हणजे गेल्या वेळेस सांगितलं होतं की ही इलेक्शन पुरती ही योजना आणलेली आहे आणि ही योजना त्यांनी सांगितलं की ही योजना इलेक्शनसाठी तात्पुरती आहे, परंतु त्यांच्यामध्ये इतकं हे आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही 3,000 देऊ. म्हणजे एका बाजूने बोलतात की आम्ही ही योजना म्हणजे चालू राहणार नाही आणि दुसऱ्या बाजूने त्याच बहिणींना ते आश्वासन देतात की आम्ही 3,000 देऊ. परंतु ह्या देवाभाऊंवर प्रेम करणाऱ्या महिला आहेत, कारण त्यांना माहितीये देवाभाऊंनी जो शब्द दिलेला आहे ते नेहमी पाळतात आणि म्हणूनच ही योजना आज सुद्धा चालू आहे आणि म्हणूनच या कानाकोपऱ्यातून दक्षिण मध्य मुंबईच्या कानाकोपऱ्यातून महिला देवाभाऊंना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहे. म्हणून देवाभाऊंनी म्हणजे देवाभाऊंनाही वाटलं की माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, मला राखी पाठवली, त्यांनी एवढे संदेश पाठवले आणि मग माझ्यातर्फे त्यांना भाऊबीज का नाही द्यावी, म्हणून आज ही भाऊबीज म्हणून साडी वाटपाचा आपण कार्यक्रम घेतलेला आहे. रिस्पॉन्स म्हणजे तुमच्या माहितीसाठी की आज तुम्ही बघितलं ना रिस्पॉन्स असा म्हणजे आम्ही कुपन वाटले आणि कुपन वाटल्याच्या नंतर सुद्धा एवढ्या 10,000 महिलाच्या वरती मला वाटतं जास्त महिला असतील ह्या. तर त्या महिला खरंच आहे की त्या देवेंद्रजींवर प्रेम करणाऱ्या आहे, देवेंद्रजींना भाऊ मानतात, म्हणून अशा महिला आज इथे आलेल्या. आणि आज तुम्हाला माहिती आहे की त्यांनी सांगितलं की त्यावेळेस इलेक्शनसाठी ही योजना केलेली आहे, पण जर आता महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे, इलेक्शन आलेलं असताना ह्या महिला एवढ्या इथे येतात तर त्या आम्हाला भारतीय जनता पार्टीला वोट का करणार नाहीत. आम्ही 8-10-15 दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे पूर्ण जिल्हा टीम आम्ही काम करतोय. जिल्ह्याचे म्हणजे जिल्हा अध्यक्ष असतील त्यांची टीम असतील, मंडळ अध्यक्ष असतील त्यांची टीम असेल, वॉर्ड अध्यक्ष असेल त्यांची टीम असेल, महिला मोर्चा आहे त्यांची टीम, युवाची टीम, सर्वांनी मेहनत केली आणि त्याचंच आज फळ आहे
की आमचा कार्यक्रम खूप छान झाला, कारण कोणाच्या एकट्याचा हा कार्यक्रम नाहीये. भारतीय जनता पार्टीचे सर्व एकूण एक कार्यकर्ते आज ह्याच्यामध्ये त्यांनी परिश्रम घेतलेले आहे. 8-10 दिवसापासून आम्ही रोज ह्या कार्यक्रमासाठी मीटिंग घेतो, कामं करतो, सर्वांना कामं वाटून दिलेले आहे. आमचा महिला मोर्चा सुद्धा सर्व सकाळपासून इथे उपस्थित होतात, त्यांनी सुद्धा चांगली जिम्मेदारी, युवांनी सुद्धा सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम सक्सेसफुल केला. जर आमची टीम नसती तर आम्ही हा कार्यक्रम सक्सेसफुल केला नसता. म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांचे परत एकदा मनापासून आभार मानते. हमारे लिए बहुत ही खुशी का दिन है कि हमारे लाडले देवा भाऊ ने सारी बहनों के लिए जो भाई दूज का प्रोग्राम है वो पूरे मुंबई में चल रहा है और हमारे भाई प्रसाद दादा लाड यहाँ पे आए हुए हैं. हमारे नेता आशीष जी भी यहाँ पे आके गए, थोड़ी देर में मुंबई के अध्यक्ष आ रहे हैं और हमारे लिए बहुत ही खुशी का और आनंद का माहौल है. क्या कहेंगे? महिलाओं को भली भांति पता है कि उनके लिए विकास करने वाले उनके जो सगे भाई है, पक्के भाई है, वो हमारे देवा भाऊ है. भारतीय जनता पार्टी के हमारे सारे नेता, हमारे सारे भाई ये हमारे लिए, हमारे बच्चों के लिए, हमारे परिवार के लिए वहाँ पे काम कर रहे हैं और ये हर बहन भली भांति जानती है. ये कोई पकड़ के लाई हुई महिलाएं नहीं हैं, आप किसी से भी बात कर सकते हैं. सारी महिला आई है, बहुत खुश है और आज का ये माहौल हमारे लिए भी बहुत ही आनंददायक है. साहब आज मुंबई में नहीं है, वो नागपुर के दौरे पर है और कल या परसों में होने वाले मुंबई के कार्यक्रम में सीएम साहब आएंगे. आशीष जी मुंबई के पालक मंत्री है, नेता है. अमित साटम जी आ रहे हैं, हमारी महाराष्ट्र महिला की अध्यक्षा जिसे हम रणरागिनी बहन कहते हैं, वो चित्राताई यहाँ पर आई है. हमारे जैसे सारे कार्यकर्ता यहाँ पर है. मुझे लगता है देवा भाऊ का संदेश लेकर हम आए, ये हमारे बहनों के लिए हम देवा भाऊ की तरफ से